नमस्कार मित्र हो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आता आपण आहोत आपल्या कोकणातल्या निसर्ग संपन्न अशा काजिरडा गावी आणि चाललोय घाटमाथ्यावरती खेकडे पकडायला। ही जी खेकडे पकडायची पद्धत आहे ती पारंपरिक असणार आहे। काय होतं की कोकणातले लोक रात्रीच्या वेळी घाटमाथ्यावरती जातात आणि तिकडच्या छोट्या छोट्या नद्यांमधून हे खेकडे पकडतात। तर हीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आमच्या काजिरडा गावातून घाटमाथ्यावर जाण्यासाठी सध्या 2 वाटा प्रचलित आहेत। त्यापैकी एक जी वाट आहे ती जामदा नदीच्या उजव्या बाजूने जाते, तिला पडसाळची घाटवाट म्हणतात। आणि दुसरी घाटवाट ज्या घाटवाटेने आज आपण जाणार आहोत ही वाट राणेवाडीतून जाते आणि या घाटवाटेला बहिरीची पाज असं म्हणतात। तर बहिरीच्या पाजाने आपण घाटमाथ्यावरती जाणार आहोत आणि आज खेकडे पकडणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण ज्या परिसरातून चाललोय त्या परिसराचं नाव आहे टाक्याचं पाणी आणि ही पायवाट जाते बघा। इथे ही पाज आहे, हा बहिरीची पाज आहे आणि ह्या पाजेतून ह्या डोंगरासमोरून आपण वरती जाणार। तर 6:30 वाजलेत, दिवस मावळायला आलाय। प्रयत्न राहील की लवकरात लवकर हा जो घाट आहे पाज आहे ती वरती चढायची आणि मग दिवसा उजेडी वरती जायचं। बघू आता कसं होतंय। पूर्वी कोकण आणि घाटमाता यांना जोडणाऱ्या अनेक घाटवाटा अस्तित्वात होत्या। काळाच्या ओघात शहरीकरण वाढलं, वाहतुकीची वेगवान साधनं आली आणि पिढ्यानपिढ्यांना जोडणाऱ्या ह्या वाटा वाढणाऱ्या जंगलाच्या उदरात गुडूप झाल्या। मात्र आजही गावकुसातील राहणाऱ्या शेतकरी वर्गाने ह्या वाटांचं जिवंतपण काही प्रमाणात शिल्लक ठेवलंय। पूर्वी याच वाटेने आमच्या पूर्वजांची वर्दळ असायची, तेव्हा जंगलं माणसांशी बोलायची। आजची रात्र आमच्यासाठी काहीशी अशीच होती। तर बघा आज शिरोदाजी आपला शांताराम राणे, युवा नेतृत्व सागर घाट, नितीन घाट, आमचा कमलेश आणि इकडे मनोहर दाजी, हे आम्ही आज आहोत। इथे येत आपण 7 जण आहेत आपण टोटल आणि इथे पाणी प्यायला थांबलो होतो। इथून थोडा आराम करून आता पुढे जाणार त्याकडे। पूर्वी रात्रीच्या प्रवासासाठी रॉकेलवर चालणारे कंदील वापरले जात, त्यानंतर गॅसच्या बत्त्या आल्या। आजचा प्रवास मात्र चार्जिंगवर चालणाऱ्या विजेऱ्यांच्या प्रकाशात चालू होता। प्रवासात आजूबाजूला चालू असणारं रातकिड्यांचं संगीत आणि माणसांची चावल लागल्यावर सावधगिरीचा इशारा देणाऱ्या जंगली प्राण्यांचे आवाज, हे सगळं ऐकताना पूर्वी जंगल माणसांशी बोलायची हे पटायला लागलं होतं। आम्ही नदीमध्ये पोचलो होतो। अगदी सुरुवातीपासूनच खेकडे दिसायला सुरुवात झाली। या वर गोंडात वर पहिले जावा याच्या गावल्या का इथं आम्ही थांबतो, नाही गावल्या तर आम्ही ह्याला जातो कुठली। आम्ही ज्या व्हाळीला किरव्या पकडतोय ना याचं नाव आहे आंब्याची वाळ आणि सागराने गेलेत ती कुठली वाळ बाबा? सागराने गेलेत ते रायवाळ। घाटमाथ्यावर अनेक लहान मोठ्या नद्या आहेत। बोलीभाषेत आम्ही त्यांना वहाळ म्हणतो। आमच्या सोबत असणारे शांताराम भाऊ म्हणजे जंगलातला जुना जाणकार, पूर्व पंचक्रोशीतली जंगलं जवळून पाहिलेला माणूस। भाऊला जंगलातल्या वाटा, नद्या, झाडं आणि बैठकीची ठिकाणं याबद्दल प्रचंड ज्ञान आहे। ते त्याच्या बोलण्यातून वागण्यातून जाणवत राहतं।
एवढी पाहिजे बाबा ही बाकी येते. फक्त 1 ते 1.5 तास खेकडे पकडल्यानंतर आम्ही आमच्या बैठकीच्या ठिकाणी येऊन पोचलो. इथे आमचे सोबती देखील आम्हाला येऊन मिळाले. सर्वात प्रथम भाऊने शेकोडी तयार केली. त्यावर खेकडे भाजत असताना उघड्या आकाशाखाली शेळोप्याच्या गप्पा रंगल्या. आता भूक लागली होती. भाजलेल्या खमंग खेकड्यांसोबत आणलेली शिदोरी सोडून पोटपूजा पार पडली. सगळ्यात शेवटचं काम म्हणजे पकडलेल्या खेकड्यांचा समान वाटा घालणे आणि मध्यरात्री अगोदर घाटमाथ्यावरून कोकणातल्या आमच्या घराकडे परतणे. आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.